नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग मध्ये. थंडीचा एवढा प्रकोप झालाय ना, सर्दी आणि खोकला काही जायचं नाव घेत नाही. त्यात आधीमध्ये कामं पण निघतात. 2-3 दिवसापूर्वी कुर्ता सेट आणला होता, त्यावरती डाग होता, तोच एक्सचेंज करायला जायचं होतं. भैयाने एवढं डोकं खाल्लं, फायनली कसं तरी एक्सचेंज करून दिला. त्यानंतर हिला घ्यायची होती सँडल, तो आम्ही सँडल घ्यायला गेलो. थोड्या वेळची आम्ही सँडल ट्राय केले, पण पोरीला काही एक पण सँडल पटना. तितक्यात मला ही चप्पल दिसली, म्हणलं ट्राय करून पाहू, आली तर घेऊ. पण ती काय माझ्या मापाचीच नव्हती. पोरींच्या शॉपिंगला 10 तास वेळ लागतो, हे फायनली हिने आज मला सिद्ध करून दिलं. जाताना आम्हाला हे क्लच दिसले, सो आम्ही दोघींनी पण सेम घेतले. त्यानंतर इथं टॉपवरती ऑफर चालू होता, सो आम्ही टॉप घ्यायला गेलो. तिथे तिला हा टॉप आवडला होता मरून कलरचा, सो तो एक घेतला. त्यानंतर आम्ही पुढे चाललोच होतो की दुसऱ्या दुकानामध्ये आम्हाला पुन्हा एक टॉप दिसला, सो तिला म्हणलं घे मग, तुला आवडला असेल तर. मग तो पण एक टॉप घेतला आणि मस्तपैकी आमची ना शॉपिंग चालू होती. आलो आम्ही फक्त ड्रेस एक्सचेंज करायला होतो, पण आता पाहत राहा आम्ही किती शॉपिंग करतोय. कारण मुलींकडे किती पण कपडे असले ना, त्याला ते कमीच वाटतात. आता तिसऱ्या दुकानामध्ये हिला पुन्हा एक टॉप आवडला, सो तो पण घेऊन टाकला. आता हे पा, पोरींची शॉपिंग कधीच संपायचं नाव घेणार नाही, पण तिला म्हणलं आजसाठी बास झालं, कारण खोकल्याने आणि सर्दीने माझे फार हाल बेहाल केले होते. रूमवर येताना काही फ्रुट्स घेतले आणि आमचं हे हमेशाचं ठरलेलं असतं, शॉपिंग करून आलं की मग पस्तावा करायचा, बाई आज खूपच खर्च केला. तर चला, आजचा ब्लॉग किती संपवते. टाटा बाय बाय.